नमस्कार. इयत्ता 10वी इतिहासाच्या उपयोजित इतिहास या पाठाच्या दुसऱ्या भागात मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याला उपयोजित इतिहास आणि तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे यासारख्या वेगवेगळ्या विषयांमधील संशोधन या भागाचा अभ्यास करायचा आहे. सुरुवात करूया तत्त्वज्ञानापासून. विद्यार्थ्यांनो, उपयोजित इतिहास या शब्दाचा अर्थ तुम्हाला मागच्या भागात सांगितलेला आहे की याचा उपयोग काय, तर भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून त्याचा वापर वर्तमान काळातील घटनांमध्ये करणे यासाठी आपल्याला उपयोजित इतिहास उपयोगी पडतो. बघूया उपयोजित इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा काय सहसंबंध आहे. का बरं तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, कशासाठी, याची अनेक कारणं आहेत. तर वेगवेगळ्या विचारसरणींचा उगम कुठून आणि कसा झाला, त्यानंतर जो उगम झाला विचारसरणींचा त्यामागील वैचारिक परंपरा कोणकोणत्या, अनेक वैचारिक परंपरा असतात, त्यापैकी नेमकी कोणती वैचारिक परंपरा आहे. बरं, त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. बरं, हे तत्त्वज्ञान समजून घेताना आपल्याला सगळ्यात जास्त कशाचा उपयोग होतो, तर ते तत्त्वज्ञान, ज्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा आपण अभ्यास करतोय ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. आता बघूया उपयोजित इतिहास आणि विज्ञान. बघा, इतिहास आणि विज्ञान यांचा सुद्धा सहसंबंध आहे. बरं, बघूया आपल्याला कसा बरं विज्ञानामध्ये उपयोजित इतिहास आपल्याला अभ्यासता येईल, काय यांचा सहसंबंध आहे. विज्ञानाच्या इतिहासाचा का बरं अभ्यास करावा लागतो. बघा बरं, विज्ञानाचा इतिहास तर विद्यार्थ्यांनो, वैज्ञानिक शोध आणि जे सिद्धांत आपल्याला सापडतात यांचा कालक्रम ठरवण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा. त्या शोधांच्या मागे काय कारणं आहेत, त्या कारण परंपरेची साखळी समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. एक छोटंसं उदाहरण आपण बघूया. बघा, स्टीम इंजिन ते बुलेट ट्रेन ही प्रगती कशी आणि कोणकोणत्या टप्प्यात झाली हे आपण सगळे जाणतो. स्टीम इंजिनचा, वाफेच्या इंजिनाचा सगळ्यात आधी शोध कसा लागला, त्याच्यानंतर त्यामध्ये काय वेगवेगळं तंत्रज्ञान वापरत आज बुलेट ट्रेनपर्यंत मानवाने प्रगती केलेली आहे. ही प्रगती कशी आणि कोणत्या टप्प्यात झाली याचा आपल्याला पूर्वी, बुलेट ट्रेन येण्यापूर्वीच्या रेल्वे इंजिनापर्यंतचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तेव्हा आपण त्या भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग वर्तमान काळामध्ये करू शकतो. हेच उपयोजित इतिहास आपल्याला सांगतो. असं म्हटलं जातं, गरज ही शोधाची जननी आहे. का बरं असं म्हटलं जातं. आपल्याला अनेक प्रश्न बऱ्याच वेळा पडतात. एखादी गोष्ट का घडली, कशी घडली, केव्हा, कधी, कुठे घडली, तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेतूनच घडलेल्या असतात. असं म्हटलं जातं, अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचं, एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, तर या जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. शिवाय त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा शोध लावला जातो तेव्हा तो शोध लावत असताना त्या वैज्ञानिक ज्ञानाचा भूतकाळामध्ये काय संबंध आहे, मागच्या काळामध्ये ते कसं वापरलं गेलेलं आहे आणि या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. उदाहरणार्थ बघा, चाकाचा शोध, त्यातील प्रगतीचे टप्पे आणि आज चाकाचे होणारे फायदे. बघा, आदिमानव, आदिवासी काळामध्ये असल्यापासून मानवाला हा चाकाचा शोध लावला. बघा, किती पूर्वस्थितीमध्ये हा चाकाचा शोध लावलेला आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की साधा लाकडाचा ओंडका आहे, त्याला तासलेला आहे आणि त्याला वर्तुळाकार आकारामध्ये कापलेला आहे आणि मग इथे चाकाचा शोध लागण्याची परंपरा सुरू झाली, शोध सुरू झाला माणसाचा. म्हणजे हा झाला भूतकाळ.
मग या भूतकाळाच्या ज्ञानाचा आधार घेत आज चाकाचा शोध लागला आणि आपल्याला चाकाचे होणारे अनेक फायदे विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितीच आहेत. अशा प्रकारे विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. शिवाय उपयोजित इतिहास आपल्याला अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पण अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञानाचा इतिहाससुद्धा अभ्यासावा लागतो. मग कशासाठी तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा, का इतिहास अभ्यासायचा? तर अनेक गोष्टी आहेत बघा. कृषी उत्पादन आहे, म्हणजे ज्याला आपण ॲग्रिकल्चर प्रोडक्शन म्हणतो आज, वस्तूंचे उत्पादन, प्रोडक्शन ऑफ गुड्स, त्यानंतर स्थापत्य, आर्किटेक्चर, तसेच अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, कशामध्ये तंत्रज्ञान आहे? कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, घरबांधणी आहे, इमारत बांधायची आहे, अभियांत्रिकी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे कृषी उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, ह्या सगळ्यांमध्ये काय बदल होत गेले, कसे बदल होत गेले आणि त्या बदलांमागे कारण परंपरेची साखळी काय होती, ही समजावून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा. की पूर्वी शेती कशा पद्धतीने केली जायची, आज त्यामध्ये कसा बदल झालेला आहे, कसं तंत्रज्ञान वापरलं जात आहे, हे सगळ्याच गोष्टीमध्ये अभ्यासणं, भूतकाळाचा हात धरून वर्तमानामध्ये त्यामध्ये बदल घडवून आणणं, हेच उपयोजित इतिहास आपल्याला सांगत असतो. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेलं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि त्यावर आधारलेलं तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं होतं. मग पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचं यांत्रिकीकरण होत गेलं. बरं, हे यांत्रिकीकरण कसं होत गेलं? मग विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात, हे समजण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला कळेल की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर कसे अवलंबून असतात. बघा, चित्रात आपल्याला दिसतं आहे की वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातली प्रगती हे परस्परावलंबी असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे या चित्रातून आपल्याला असं दिसतंय की दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत माणसाला समजलेलं विज्ञान. किती प्राथमिक अवस्थेमध्ये दगडी हत्यारं दिसत आहेत. आज इथे बघतोय आपण की ड्रोनच्या सहाय्याने शेतांमध्ये फवारणी केली जाते. पूर्वी शेत कसं नांगरलं जायचं, आज कोणत्या आधुनिक पद्धतीने शेत नांगरलं जातं आहे. म्हणजे तंत्रज्ञानातली प्रगती ही आपल्याला दिसून येते. म्हणून विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रिया ज्या आहेत त्यांचं यांत्रिकीकरण आपल्याला झालेलं दिसतं. मोठमोठे यंत्र आज कारखान्यांमध्ये वापरले जातात आणि उत्पादन केलं जातं. आणि म्हणूनच आपण म्हणतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर नेहमीच अवलंबून असतात. मला असं वाटतं विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा मुद्दा आता चांगला समजला असेल. आता आपल्याला बघा, उपयोजित इतिहास आणि उद्योगधंदे आणि व्यापार यांचा काय संबंध आहे? तर उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहाराचं क्षेत्र विस्तारतं. उद्योगधंदे आणि व्यापार केल्यामुळे मानवी समाज परस्परांमध्ये विचारांची देवाणघेवाण करतो, वस्तूंची देवाणघेवाण करण्याबरोबरच त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचं जाळंही सतत विकसित होत असतं. आणि त्यामुळे दोन देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाणसुद्धा होत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. म्हणजे व्यापाराबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मग आता आपल्याला असं म्हणता येईल की उद्योगधंदे आणि व्यापार यांचा सुद्धा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. का बरं? तर यासाठी आपल्याला सांगता येईल की हा सगळा प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो.
बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप बदलत गेलं. बरं, या बदललेल्या स्वरूपामागे मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाजरचनासुद्धा बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. मग आता बाजार, व्यापार तसेच समाजरचना यांचं बदलतं स्वरूप आपल्याला दिसतंय. चित्रावरूनच तुम्हाला समजत असेल बघा की पूर्वी कसा बाजार होता किंवा आजही आपल्याला तुरळक ठिकाणी हा बाजार दिसतोय. त्यामध्ये अनेक ठिकाणी कशी प्रगती होतीये. आज माणूस प्रत्यक्ष बाजारात न जाता सुद्धा खरेदी कोणत्या मार्गाने करतोय, कसं आपल्याला आपण ऑनलाईन शॉपिंग करतोय, हे सगळं तंत्रज्ञान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विद्यार्थ्यांनो, उपयोजित इतिहास आणि वेगवेगळ्या विषयांमधील संशोधन हा भाग आपल्याला समजला असेल. आज आपण तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब पण नक्की करा, म्हणजे तुम्हाला इतरही व्हिडिओ बघायला मिळतील.